हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लीगल लेन्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. गिफ्ट म्हणजे निशुल्क भेट आणि जर त्या गिफ्टला काही अटी घातलेल्या असतील तर त्या अटी कायदेशीर ठरतात का? चला तर मग पाहूयात ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट काय सांगतो. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट सेक्शन 126 नुसार जर एखाद्या गिफ्टला काही कायदेशीर अटी घातल्या तर ते ग्राह्य असतं किंवा कायद्याला मान्य असतं. परंतु जर त्या अटी कायदेशीर नसतील तर मात्र ते गिफ्ट पूर्णच रद्दबातल होऊ शकतं. चला तर उदाहरणातून समजून घेऊयात. माझ्याकडे एक घर आहे आणि ते घर मी तुम्हाला गिफ्ट केलेलं आहे. पण मी काय म्हणते की मी हे घर तुम्हाला देत आहे, परंतु जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत तुम्ही हे घर विकायचं नाही. तर ही अट कायदेशीर आहे. परंतु जर मी असं म्हणत असेन की मी हे माझं घर तुला गिफ्ट म्हणून देते, परंतु ते कधीच तू विकायचं नाहीस, असं जेव्हा मी म्हणते तर त्यावेळेस ती अट जी आहे ती बेकायदेशीर ठरते. म्हणून गिफ्ट देताना ज्यावेळेस तुम्ही अटी घालणार आहात तर त्या अटी ह्या कायदेशीरच असल्या पाहिजेत, तरच ते वैध ठरतं. तर आजच्या या व्हिडिओची टिप ऑफ द डे काय आहे, तर गिफ्ट घेताना किंवा गिफ्ट देताना अटी जर घालणार असाल तर त्या अटी ह्या कायदेशीरच असल्या पाहिजेत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लीगल लेन्स मराठीला सबस्क्राईब करा. थँक्यू.